सासरच्या लोकांकडून छळ होण्याच्या अनेक घटना समोर येतात। त्यामुळे अनेक मुलींना त्याचं आयुष्य देखील गमवावं लागतं। यासाठी कठोर नियम असले तरीही अनेक मुलींच्या हुंड्यासाठी छळ केला जातो। बारामती तालुक्यात विवाहितेला हुंड्यासाठी 2 हात बांधून शेततळ्यात बुडवून मारल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे। या घटनेवरून सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे। बारामती तालुक्यातील मासाळवाडी येथील चौघांविरुद्ध पोलिसांनी खुनाचा व हुंडा प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल केला असून पती, सासू, नणंद आणि नंदेचा पती या चौघांनाही पोलिसांनी अटक केली आहे। सुरेखा भाऊसाहेब गडदरे असं मयत महिलेचं नाव आहे। लग्नात अपेक्षेपेक्षा हुंडा मिळाला नसल्यानं सासरचे लोक सुरेखाचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होते असा आरोप आहे। बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलिसांनी या प्रकरणी पती भाऊसाहेब महादेव गडदरे, सासू ठकुबाई महादेव गडदरे आणि नणंद आशा कोकरे व तिचा पती सोनबा कोकरे या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे। या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दौंड तालुक्यातील गिरीम येथील नामदेव बबन करगळ यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली। 24 डिसेंबर रोजी मासाळवाडीच्या भगवान गडदरे यांच्या शेतातील शेततळ्यात त्यांची विवाहित मुलगी सुरेखा भाऊसाहेब गडदरे हिचा मृतदेह आढळून आला। वरील चौघा आरोपींनी तिच्या घराशेजारी असलेल्या शेततळ्यामध्ये सुरेखा हिचे दोन्ही हात बांधून तिला शेततळ्यात बुडवून मारले अशी फिर्याद तिचे वडील करगळ यांनी पोलिसांकडे दिली। त्यावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला। इतक्या क्रूरपणे हुंड्यासाठी सुनेला मारणाऱ्या निर्दयी आरोपींना कडक शिक्षा करावी अशी मृत मुलीच्या कुटुंबियांची मागणी आहे।